मित्रो नमस्कार। आज 17 सप्टेंबर 2025 17 सप्टेंबर हा संपूर्ण देशभरामध्ये आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातोय। आणि आपल्याला माहित आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु मराठवाड्यातला जो भाग आहे तो निजामाच्या ताब्यात होता आणि निजाम हा मराठवाडा हा भाग जो आहे तो भारतामध्ये विलीन करण्यास तयार नव्हता। आणि म्हणून भारतामध्ये पुन्हा एक वेळ मराठवाड्या मुक्ती संग्रामासाठी लढा उभारला आणि त्या लढ्यामध्ये हजारो लोकांनी तुरुंगवास भोगला आणि त्याचबरोबर हजारो लोकांनी हुतात्म्य पत्करलं। अशा या देशातील मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामासाठी ज्यांनी लढा उभा केला त्यांच्या स्मृतीसाठी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून संपूर्ण देशभरामध्ये साजरा होतोय। आणि त्याचाच एक भाग म्हणून 13 सप्टेंबर रोजी भारतामध्ये पोलीस ॲक्शन त्या ठिकाणी घेण्यात आली आणि मराठवाड्यातील निजामावरती त्या ठिकाणी हल्ला करून 17 सप्टेंबर रोजी म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी हा लढा यशस्वी झाला। आणि यामध्ये ज्यांनी हुतात्म्य पत्करलं, ज्यांनी आपलं बलिदान दिलं, त्याग केला आणि लोकशाहीचा मार्ग त्या ठिकाणी सुकर करून देशात एक लोकशाही उभारण्यासाठी सहकार्य केलं, अशा सर्वांच्या बलिदानाचा आणि त्यांच्या त्यागाचा हा आज 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा होतो आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा या अंतर्गत पलूस, अंधळी आणि सध्या ज्या ठिकाणी मी उभा आहे ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी हुतात्म्य पत्करलं अशा सर्व हुतात्म्यांच्या स्मृती वृक्षाच्या स्वरूपामध्ये ज्या ठिकाणी जतन केलेले आहेत ते क्रांती स्मृतिवन बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी सध्या मी उपस्थित आहे। आणि या ठिकाणी सुद्धा आदरणीय संपतराव दादा पवार यांनी ज्या हुतात्म्याच्या स्मृती या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्याच्या स्मृती वृक्षांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी जतन केलेल्या आहेत, अशा देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांच्या आणि त्याचबरोबर मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी हुतात्म्य पत्करलं त्यांच्या स्मृतींना कार्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी सध्या मी या ठिकाणी उपस्थित आहे। तर आजच्या या 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आणि संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व हुतात्म्याच्या क्रांतिकारी कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना क्रांतिकारी अभिवादन। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी हिम्मतराव मलमेसर, पलूस। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।